बार्शी येथे महाआघाडीचा महाएल्गार निर्धार मेळावा पार पडला। यावेळी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना आमदार दिलीप सोपल यांनी तथाकथित विकासाचे वाभाडे काढले। मोठ्या इमारती आणि रंगवलेले रस्ते म्हणजे विकास नव्हे। बार्शीकरांना शाश्वत विकास हवा आहे। विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या बाजाराला जनता कंटाळली आहे असा घणाघात त्यांनी केला। ही आघाडी सत्तेसाठी नाही तर बार्शीच्या अस्मितेसाठी आहे। अन्याय वाढला की विरोधक एकत्र येतात, हा निसर्गाचा नियम आहे। आता जनतेच्या मनातील सरकार सत्तेवर येणारच असे ठाम प्रतिपादन करत दिलीप सोपल यांनी विरोधकांवर जोरदार प्रहार केला। मला बरेच जणांचे फोन आले की हे तुम्ही कसं घडवलं। मी काही घडवलेलं नाही, हे घडून आलेलं आहे। मी कोण घडवणार? हे घडवलेले सगळे या ठिकाणी उपस्थित आहे। यांनी ते घडवले। जो जे वांछिल तो ते लाहो। काही जण म्हणले मला मशालीवर लढायचंय, ओके। काही जण म्हणले घड्याळ पाहिजे, घड्याळ घेऊन टाका। घड्याळाचे कार्यकर्ते घड्याळाबद्दल प्रेम असणारे घड्याळ मागितलं। काही जण म्हणले मग पानाने काय केलं? पान आम्हाला पाहिजे, पान घेऊन उभा राहा। तुतारी आणि घड्याळ एकच आहे। वर झालं तर आपल्या इथं का नको? ते म्हणले वेगळे तुतारी दोघं गळ्यात आहेच तुतारी। असं हे सगळं जमून आलेलं आहे। हे काही ओढून ताणून काही आलेलं नाही। काय वकील साहेब आहेत आमचे बोधले महाराज, बरीच चर्चा झाली त्याप्रमाणे या पद्धतीनं ही सगळं मेळा जमून आलेला आहे। आणि मग ही सगळी चांगली चांगली फुलं चांगल्या दोऱ्यात गुंफायचं काम, सुईचं काम मी केलं। आणि हे केल्याशिवाय या तालुक्याला आता पर्याय नाही। सत्तेचा धाक दाखवून काम राहिलं बाजूला, पण त्रास, चांगलं काम करणाऱ्याला त्रास देणे ही भूमिका म्हणजे तालुक्याचा विकास नसतो। विधानसभेच्या आधी जाहीर झालेले 4,000 कोटीचा अजून हिशोबच लागे नाही। कुठे गेले त्याचं ऑडिट करा। खरोखरी 4,000 आले का? कोणाला विचारलं मी त्या गावात काय झालं तर नाहीच म्हणून सांगते ती। कोणाला माहित नसलेले सुद्धा रस्ते काही झालेले आहेत, पण त्याच्याशिवाय मला कुठं काही, अरे विकास विकास म्हणजे नुसते 4 रस्ते केले म्हणजे विकास नसतो। पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी, शैक्षणिक विकास, सांस्कृतिक विकास, यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या कल्पनेतला विकास म्हणजे समाज चहूअंगानं फुलला पाहिजे। तो घेऊन आम्ही गेली कित्येक वर्ष पदावर असून काम करत।